फॉर्म कसा भरायचा याच्यामध्ये आपण पाहूया, की पहिल्यांदा तुम्हाला सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे सीईटीच्या सेलच्या साइटवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर काही ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला एम-ई, एम-सी-ए वगैरे दिसेल. त्याच्या खाली बी-टेकचा एक ऑप्शन दिसेल. तिथे जायचंय तुम्हाला. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक डॅशबोर्ड ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे ऑप्शन दिसतील. जसं की तुम्हाला माहिती आहे, इथे आपल्याला स जे ऑप्शन दिसतायत त्याच्यामध्ये न्यूली रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर याच्यावर जायचं असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून म्हणजे साइन इन करायचं असतं. मग साइन इन करण्यासाठी तुम्ही काय करणार, तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे तो टाकायचा आणि तुमचा पासवर्ड टाकायचा. म्हणजे तुम्हाला साइन इन करता येईल. मग सुरुवातीला रजिस्ट्रेशन आयडी टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करून घ्या. जेव्हा तुम्ही लॉग इनसाठी पुश कराल त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन दिसेल तिथे तुम्ही क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही मग आतमध्ये गेल्यानंतर असा एक टॅब जनरेट होईल जिथे तुम्हाला डाव्या साईडला ॲप्लिकेशन फॉर्म एडिट वगैरे दिसत असेल. त्याच्या खाली कॅप ऑप्शन फॉर्मचं पण एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय. जिथे तुम्ही पाहू शकता की फिल एडिट ऑप्शन फॉर्म. तिथं जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन फॉर्मच्या ह्याच्यावर जाऊ शकता. पण इकडे तुम्ही उजवीकडे पाहिलं तर कंप्लीट आणि एडिट ऑप्शन फॉर्म असा एक ऑप्शन येतो आणि तिथं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म इथे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अशा काही इन्स्ट्रक्शन दिसतील. इन्स्ट्रक्शन विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आलंय त्यांनाच इलिजिबल हे फॉर्म भरण्यासाठी आहे. द कॅन्डिडेट हॅज टू सबमिट अँड कन्फर्म ऑनलाईन ऑप्शन फॉर्म कॅन्डिडेट लॉग इन हिमसेल्फ म्हणजे त्याच्याच लॉग इनमध्ये तो करू शकतो. अशा काही सूचना दिली. पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं एक टॅब दिसेल ज्याच्यामध्ये आपण ऑप्शन फॉर्म टाकायला सुरुवात करणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट कोर्स नेममध्ये हे कोर्स म्हणजे तुमची ब्रांच. हे ब्रांच तुम्हाला बघा किती ऑप्शन दिसतायत. एवढ्या सगळ्या ब्रांचचे ऑप्शन तिथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून कारण ते येणे चालू होतं. असे करत-करत शेवटपर्यंत खूप सारे ब्रांचचे ऑप्शन आहेत जे तुम्ही पाहू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट युनिव्हर्सिटी असं तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची नावे तुम्हाला तिथं वरती दिसत आहेत. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज पाहिजे, तर तुम्ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असं सिलेक्ट करू शकता. जे युनिव्हर्सिटीचं तुम्हाला सर्च करायचं ते टाकू शकता. कोर्स इकडे तुम्ही ऑलरेडी निवडलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता फक्त युनिव्हर्सिटी निवडायची. त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट स्टेटस, मायनॉरिटी स्टेटस असे काही ऑप्शन असतात. ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. इन्स्टिट्यूट स्टेटसमध्ये अनएडेड, एडेड वगैरे जे काही ऑप्शन आहेत ते येतात. आणि मायनॉरिटीमध्ये मायनॉरिटी, हिंदी, मल्याळम, पंजाबी वगैरे असे इन्स्टिट्यूट सर्च करण्यापूर्वी तुम्हाला या सगळ्या ठिकाणी फील्ड पूर्ण करावे लागतील. म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळ्या कॉलेजचे ऑप्शन यायला सुरुवात होतील. एका साईडला कॉलेजचं नाव आणि दुसऱ्या साईडला एक टिक करण्यासाठी बॉक्स येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या कॉलेजला सिलेक्ट करायला सुरुवात करता आणि सिलेक्ट केलेली नावं अशी खाली येतात, ज्याच्यामध्ये सिलेक्ट केलेले ऑप्शन खाली दिसतात. तर ही प्रोसेस तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्शन पासून चालू करावी लागते. आता समजा आपण सगळे ऑप्शन टाकले, त्याच्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट टॅबवर क्लिक केलं, की त्याच्यानंतर तुम्हाला खाली असे काही ऑप्शन दिसायला सुरुवात होतील. प्रत्येक ऑप्शन ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह आणि प्रोसीड असं पर्याय येईल. म्हणजे तुमचे आता 50, 100 जेवढे काही ऑप्शन झालेले आहेत, ते तुम्ही एकदा सिलेक्ट करून घेतले आणि खाली असं सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन गेले, की तुम्हाला पुढचा ऑप्शन जो तयार होतील, तिथे येईल तुमचा सेट युअर प्रेफरन्स. जिथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. प्रेफरन्स म्हणजे काय? आपण निवडलेल्या कॉलेजला नंबर देणे. म्हणजे समजा जे कॉलेज तुम्हाला पहिल्यांदा वर पाहिजे त्याला 1 नंबर, जे दुसऱ्यांदा पाहिजे त्याला 2 नंबर असे करत-करत प्रत्येकाला एक आपल्याला नंबरिंग इथे कॉलेजच्या नावापुढे जे टिक बॉक्स दिसतोय, तुम्ही ते टिक म्हणजे समजा त्या कॉलेजला सिलेक्ट केलं, तर त्याला 1, 2, 3 असे नंबर येत जातील आणि त्याचा प्रेफरन्स सेट होऊन जाईल. जो की तिसऱ्या स्टेपला आपल्याला सगळे 1, 2, 3 मध्ये ते दिसायला लागतील. मग समजा आपण पाहूया, आता समजा मी टिक केलं त्याच्यापुढे बघा 1 असा नंबर आलेला आहे. आता हे मी COEP कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला टिक केलंय, तर ते 1 नंबर तिथं तुम्हाला दिसत असतील. तर ही झाली पहिलं कॉलेज. आता समजा दुसरं टाकलंय मी JSPM नरे टेक्निकल कॅम्पस त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन. तर ते 2 नंबरला प्रेफरन्स त्याचा सेट झालेला आहे. आता त्याच्यानंतर जे तुम्ही टाकणार ते तिसरं कॉलेज म्हणजे समजा तो काढून मी दुसरीकडे दिला तर त्या दुसऱ्या कॉलेजला त्याचा दुसरा नंबर सेट होईल.
प्रेफरन्स देताना तुम्ही चेक करू शकता. आता त्याच्यामध्ये सर्चही तुम्ही ऑप्शन टाकू शकता. सर्च समजा त्या कॉलेजचा कोड टाकला मी 6755 त्या कॉलेजचं नाव खाली सर्च लिस्टमध्ये येईल आणि तुम्ही त्याला प्रेफरन्स देऊ शकता. तर आपल्याला अशा प्रकारे एक-एक ऑप्शनला प्रेफरन्स देत जायचंय. तर आता 2 नंबरपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यानंतर आपण सर्च करतो, की आपला तिसरा ऑप्शन कुठे येईल. तर आता मला डी.वाय. पाटील कॉलेज दिसलं. मी तिथे समजा त्याचं आर्टिफिशियलला 3 नंबरला क्लिक केलं. त्याच्यानंतर मी आता पुढे-पुढे जात अजून कॉलेज शोधतो, की तिसऱ्यानंतर आपल्याला अजून कोणते देता येतील. आता तुम्ही तुमच्या चॉईस जशी कॉलेज लिस्ट बनवली असेल तसं तुमचे कॉलेज दे एक-एक ऑप्शन तुम्ही ॲड करत जावा. जसं तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये असतील. आता 2, 3, 4, 5 असे तुम्हाला प्रत्येक कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे. त्याशिवाय आपल्याला पुढच्या स्टेपला जाता येत नाही. आता जसं तुम्ही पाहताय मी 4थं कॉलेज घेतलंय, 5वं कॉलेज घेतलंय, 6वं कॉलेज, 7वं कॉलेज असं एक-एक करत मी प्रत्येक कॉलेजला प्रेफरन्स देत जाणार आहे. ईच अँड एव्हरी कॉलेज आपल्याला कव्हर करायचं ह्या स्टेपमध्ये. सो आता 8 कॉलेजचं आपण केलेलं आहे. मी निवडताना 100च्या आसपास कॉलेजची लिस्ट बनवली होती. आता सगळ्याला प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर आपली लिस्ट अशा प्रकारे दिसते. ते ऑप्शन प्रेफरन्स दिल्यानंतर ते असे दिसायला सुरुवात होतील. ज्याच्यामध्ये बघा खाली वरती असे तुम्हाला ऑप्शनचे प्रेफरन्स आहेत जसे आपण दिलेले आहेत. आता तुम्हाला याच्या पुढे जाऊन जेव्हा सगळे सिलेक्ट होतील तेव्हा पुढची स्टेप येणार आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे सगळे सेव्ह करायचे आहेत आणि पुढच्या स्टेपमध्ये आपला ऑप्शन फॉर्मचा तुम्हाला आता हे सगळे एका ऑर्डरमध्ये दिसतील. म्हणजे जे आपण 1 दिलंय ते 1 नंबरला, 2 नंबरचं 2 नंबरला, 3 नंबरचं तुम्ही बघून घ्या लिस्टमध्ये सगळे कॉलेज मी आता सेट केलेले आहेत. तर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात रिसेट आणि सेव्ह. तर मी सेव्ह केल्यानंतर आता ऑप्शन फॉर्मची समरी आपल्याला 3rd ऑप्शनमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये सी-ओ-पी जे आपण पहिलं दिलं होतं ते पहिलं आलेलं आहे. जी-एस-पी-एम नरे टेक्निकल कॅम्पस ते 2 नंबर दिसत होतं. 2 नंबरला आलेलं आहेत. असे करत आपले जे काही 108 ऑप्शन होते ते एकामागून एक आपल्याला दिसायला सुरुवात होते. ज्याच्यामध्ये आपण त्यांना नंबरिंग दिल्याप्रमाणे ते आलेले आहेत. पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची का आपण ज्याप्रमाणे कॉलेज लिस्ट एंटर केली होती त्याप्रमाणे कॉलेज आलेले आहेत का? आणि तोच ऑर्डरमध्ये आपण त्याला प्रेफरन्स दिलेले आहेत का? याच्यामध्ये तुमचं जे ड्रीम बेस्ट ते सगळे कव्हर झाले पाहिजे. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला कॉलेजची नावे दिसणार नाहीत. फक्त चॉईस कोड दिसेल आणि त्याच्यानुसार क्रमवारी दिसेल. तर तुम्हाला ही क्रमवारी केल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल. तो कन्फर्म केल्यानंतर आपली ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस डन होऊन जाईल. त्याच्यामुळे ही प्रोसेस तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.